दानापूर परिसरातील हिंगणी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांमुळे सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. दानापूर परिसरातील हिंगणी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गतिरोधकांमुळे गेल्या 6 महिन्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून मागील 15 दिवसात 5 अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक वाहन चालकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींचे हातपाय फ्रॅक्चर झाल्याचेही सांगण्यात आले. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित गतिरोधकांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सूचना फलक आणि परावर्तक बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कारवाई न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत तीव्र लोकांदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आमच्या गावातील हा गतिरोधक हा अतिशय जीवघेणा ठरत आहे. गेल्या 6 महिन्यात ते मागच्या 2 वर्षात या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. मागील 5-6 महिन्यापूर्वी बेलखेड एक महिला पण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे. आणि आज या मागच्या 15 दिवसात इथे लगातार 5 घटना घडलेल्या आहेत. त्यात अनेक महिलांचे हातपाय मोडलेले आहेत व गंभीर दुखापती झालेल्या आहेत. त्यांना सर्वांनी मिळून दवाखान्यात नेलेला आहे. दवाखान्याचा खर्च आणि वारंवार आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन ग्रामपंचायतला पूर्वकल्पना दिलेली आहे. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही गंभीर दखल या बाबतीत घेतलेली नाही आहे. आता ह्या सगळ्या नागरिकांची एकच अशी मागणी आहे की ह्याच्यावर काहीतरी कारवाई ग्रामपंचायतने करावी. वारंवार ते आम्हाला उत्तर देतात आम्ही करू बघू. तर आता आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की ह्यात जे लोक जे अपघात झाले असतील त्यांची नुकसान भरपाईसुद्धा ग्रामपंचायतने द्यावी. आणि जर अशीच घटना परत घडली तर ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून शोधाचा गुन्हा हा सर्वांनी दाखल करावा अशी आम्ही सगळे नागरिक इथं मागणी करत आहोत.